मैं क्या सारा नु सत श्री अकाल ओए मैं थोड़ा सारा नु इस ग्रांड वर्चुअल एनिवर्सरी विच स्वागत कर दिया ओए। दोस्तों मजा आ रहा है तो इसी मजे को आगे बढ़ाते हुए हम हमारे कंपनी के शेर डॉक्टर राज शर्मा सर को, जो हमारे कंपनी के फाउंडर मेंबर है, उनको स्टेज पे आमंत्रित करना चाहूंगा। उससे पहले उनके लिए एक शेर बोलना चाहूंगा। सो चांद भी आ जाए तो महफिल में वो बात नहीं बनेगी। सो चांद भी आ जाए तो महफिल में वो बात नहीं बनेगी। सिर्फ आपके आने से हमारे इस महफिल की रौनक बढ़ जाएगी। Are you ready? Hats of morning to all of you. Hats of morning. Hats of morning. दोस्तों, कल यानी कि 20 जून 2021 इंटरनेशनल फादर्स डे था और आज 21 जून 2021 इंटरनेशनल योगा डे है। उससे भी हमारी कंपनी की 6ठी सालगिरह है। तो इस मौके पर मैं डॉक्टर राज शर्मा फ्रॉम राजकोट गुजरात, कंपनी फाउंडर मेंबर, अभी क्राउन रैंक पे हूँ। इस कंपनी के जन्मदाता जयश्रीबेन पंड्या और श्री दिनेश पंड्या सर के साथ साथ पूरा मैनेजिंग कमेटी और स्टाफ और आप सभी लोग जो हमारी ताकत हो, आप सबको मैं बहुत 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 कंग्रेचुलेट करता हूँ, मुबारकबाद देता हूँ। आज सबसे बड़ा खुशी का मौका है। आज के दिन 6 साल पहले हमारी कंपनी को प्री लॉन्च किया था। दोस्तों, नेटवर्क इंडस्ट्री में आने पे मुझे गर्व है, क्योंकि आज दुनिया के कोने कोने पे लोगों को मालूम हो गया है कि सपनों की दुनिया का सबसे बड़ा महंगा सपना ये इंडस्ट्री में पूरा करने का दम है। और उससे ऊपर हमारी कंपनी एडशॉप, जितने पिछले 6 सालों में कितने रिकॉर्ड तोड़े हैं, तो मुझे गर्व है कि मुझे एडशॉप में काम करने का मौका मिला। और मैं क्राउन हूँ, मैं कंपनी फाउंडर मेंबर हूँ, वो सब ठीक है। ये सब लेवल तो जब हम चलते हैं कंटिन्यू तो मिलते रहते हैं, आते रहते हैं, लेकिन सबसे बड़ा प्राउड मुझे ये कहने में हो रहा है कि आई एम एडशॉप, आई एम द एडशॉप। दोस्तों, कभी मैंने अपने को डिस्ट्रीब्यूटर नहीं समझा, मैं डे 1 से खुद को एडशॉप समझ के चल रहा हूँ। एज यूजुअल ज्वाइनिंग की बात करें तो मेरा ज्वाइनिंग भी जून 2015 में हुआ, लेकिन मैं इस कंपनी के साथ इससे भी पहले 2013 से, जब हमारे CMD पंड्या सर के जहन में, दिमाग में ये सोच आई कंपनी खोलने की, तब से जुड़ गया। उन्होंने मुझे बुलाया, वी आर फैमिली फ्रेंड्स, हम बहुत अच्छे मित्र हैं 20 साल से। उन्होंने मेरे साथ ये विचार व्यक्त किया कि सर, मैं इस कंपनी खोलना चाहता हूँ और मुझे आप पे पूरा विश्वास है और मैं चाहता हूँ कि पूरे भारत में इस कंपनी को लेकर आप जाए। तो दोस्तों, मुझे तो जैसे पंख लग गए, रियली। मेरे को तो ऐसा लगा कि अब मेरे जीवन का जिस चीज़ के लिए मैं काम कर रहा हूँ, वो पूरे सारे सपने सच होने का समय आ चुका है। तो आखिर वो 2015 का दिन आया, जून का। कंपनी को प्री लॉन्च किया, 6 से 8 प्रोडक्ट हाथ में और दिल में करोड़ों अरमान लेके मैदान में उतरे। दोस्तों, किसी कंपनी की कामयाबी को देखना है तो उसमें अच्छी सोच होना बहुत ज़रूरी है। मुझे गर्व है पिछले 6 साल में जितने भी एक्सपीरियंस है वो तो मैं आपके साथ शेयर नहीं कर सकता, लेकिन जहाँ जहाँ भारत के पूरे कोने कोने में जहाँ मैं गया, मुझे कंपनी के प्रोडक्ट्स को लेके, कंपनी के प्रोफाइल को लेके कोई क्वेश्चन नहीं उठा, किसी ने कंडेम नहीं किया, किसी ने आलोचना नहीं की। और आप सबको मालूम ही है कि 2018 में तो हिस्ट्री क्रिएट किया। नेटवर्क कंपनी में पहली कंपनी ऐसी बनी जिसने अपने आप को पब्लिक लिमिटेड किया, यानी कि
कंपनी के मालिक आप लोगों को बना दिया। फिर 2019 में अपना SME 100 जो गवर्नमेंट का एक अवार्ड है तो उसको भी हासिल करना। कंपनी एड शॉप में एक जैसे बहादुर बच्चा अपने पूरे शहर का नाम रोशन करता है, तो नेटवर्क इंडस्ट्री में कंपनी ने एक मुकाम हासिल किया, अपना नाम रोशन किया। दोस्तों, एड नेटवर्क में अक्सर बोला जाता है कि आप कुछ साल मेहनत करो फिर आपको घर बैठे रॉयल्टी इनकम मिलती है। दोस्तों, एड शॉप ने इसको सच साबित किया। मार्च 2020 से लेकर आज तक करीब 1.5 साल में लॉकडाउन के कारण मुश्किल से 2 या 3 महीने मैं राजकोट से बाहर जा सका हूँ, लेकिन हर महीने मेरे घर पे लाखों रुपए की इनकम आ रही है। आई कैन शो द बैंक स्टेटमेंट, और करोड़ों रुपए मेरे घर पे आ चुके हैं पिछले 6 साल में। इसीलिए मैं गर्व से कहता हूं कि आई एम एड शॉप। अब चंद बातें CMD सर के बारे में। उनके बारे में अक्सर मैं शुरुआत एक शेर से करता हूं। सूरज चमकेगा जो सर पे ताज नहीं, सूरज चमकेगा क्या हुआ जो सर पे ताज नहीं, जो सपने देखना जानते हैं वो आंखों के मोहताज नहीं। दोस्तों, हमारे पास जो भी डिग्रियां हम डॉक्टर, साइंटिस्ट, कॉलेज, स्कूल, इंस्टीट्यूट में लेते हैं, अगर असली देखें तो वो हमारी भरी हुई फीस की रसीदें हैं। अगर असल ज्ञान की बात करेंगे तो इंसान के करैक्टर में होता है, डिग्रियों में नहीं। तो हमारे पंड्या सर का जीवन एक खुली किताब है। आज मैं उनके बारे में बहुत अलग अलग बड़ी बड़ी बातें नहीं करूँगा, लेकिन मैंने कुछ टेक्निकल देखा है कि इस इंसान की सक्सेसफुल जर्नी का राज क्या है, इनकी इतनी बड़ी सक्सेस का राज क्या है। दोस्तों, एक अच्छे बिजनेसमैन में कॉन्फिडेंस की कमी है तो वो कभी कामयाब नहीं हो सकता। सर के कॉन्फिडेंस की बात करें तो मेरे हिसाब से मेरी लाइफ में इतना कॉन्फिडेंट इंसान मैंने नहीं देखा। और लॉन्ग विजन, आंख बंद करके भविष्य देख सकना, ये एक बड़े बिजनेसमैन, अगर आप बड़े बड़े बिजनेसमैन जो ऑलरेडी हो चुके हैं उनकी स्टोरी देखेंगे तो उनमें ये बात होती है। अभी पिछले कुछ दिन पहले एक दिन संडे को सर ने एक बात बोली, शायद आपने वो बात पकड़ी नहीं होगी, लेकिन मैं 20 साल से उनके साथ हूँ, मैं समझ जाता हूँ कि सर का इशारा किस तरफ है। उन्होंने बोला, रविवार का जो नेवर गिव अप प्रोग्राम को देते हैं, उसने बोला कि कार आज नेसेसिटी बन गई है, 4 व्हील जो है ना गाड़ी आज जरूरत बन गई है। इस बात का अगर मीनिंग देखेंगे, उन्होंने कंपनी के बेस पे क्या सोच है उनके दिल में, उसको मैं उजागर करता हूँ तो आपको बहुत हैरानी होगी। दोस्तों, हमारे भारत से लोग जाते हैं UK, USA, जर्मन, ऑस्ट्रेलिया, कनाडा, वहाँ छोटे छोटे, यहाँ पे सुन लेते हैं कि वहाँ पे झाड़ू लगाने वाले के पास भी कार होती है, वहाँ छोटे से छोटे काम करने वाले के पास भी कार होती है, और वो लोग वहाँ जाके काम करते हैं, फिर कुछ पैसा जमा करके यहाँ आके कुछ अपना गाड़ी वगैरह लेके अपने जान पहचान, अपने रिलेटिव सबको दिखाते हैं कि हमने कुछ किया है। लेकिन हमारे सर का विजन क्या है? अभी आपको पता है कि भारत में बहुत से ऐसे लोग हैं जो कार का सपना बिना देखे चले जाते हैं दुनिया से, इतनी गरीबी है। लेकिन हमारे CMD सर का विजन क्या है कि एड शॉप में जो भी होगा ऐसा प्रारंभ करना है, अपने को ऐसे अरेंज करने हैं कि हमारे हर डिस्ट्रीब्यूटर के पास आने वाले टाइम पे कार होगी। ये विजन है। किसी को एटलीस्ट जो एड शॉप के साथ हैं उनको तो बाहर जाने की सोच लेने की जरूरत नहीं। और एक और गुण होता है प्रोफेशनल रिलेशनशिप। एक कामयाब बिजनेसमैन में प्रोफेशनल रिलेशनशिप बहुत जरूरी है, चाहे वो चैम्बर ऑफ कॉमर्स हो, चाहे कोई गवर्नमेंट का डिपार्टमेंट हो जहाँ पर नेटवर्क की अगुवाई करनी हो, या फिर नेटवर्क कंपनीज की
कोई एसोसिएशन की मीटिंग हो, हमारे पंड्या सर आपको वहाँ पे हमेशा मोस्टली एक्टिव मिले। हर जगह पे पंड्या सर का हाजिरी होती है। इवन के कुछ और नेटवर्क कंपनियां, देखो लोगों की सोच क्या होती है कि कंपटीशन की मार्केट है, हमारे जैसा जो काम करते हैं उसकी हेल्प नहीं करते, लेकिन पंड्या सर को मैं देखता हूँ नज़दीक से, मुझे पूरा हर कंपनी की छोटी छोटी चीज़ से वाकिफ हूँ। तो सर के जो प्रोग्राम है, दूसरी कंपनियों को भी हेल्प करना, ये एक बहुत बड़ी बात होती है। और एक और कहावत है कि अगर आप कुछ रिस्क नहीं ले रहे तो आप बहुत बड़ा रिस्क ले रहे हैं, क्योंकि कोई भी कंपनी, कोई भी सक्सेस रिस्क लिए बिना नहीं आ सकती। तो रिस्क के मामले में सर कल की कल सोचेंगे, आज जो करना है ये करना है एट एनी कॉस्ट। दिस इज द नेचर ऑफ आवर CMD सर। लॉन्ग विजन, फ्लेक्सिबिलिटी। ओह, आपको लगेगा नहीं, इतने फ्लेक्सिबल हैं। अगर कहीं प्रोग्राम है, आप आए हो, आप आज जुड़े हो, आपका क्या लेवल है, इट हार्डली मैटर। आपको ऐसा लगेगा कि मैं अपने घर के किसी बड़े मेंबर के साथ बात कर रहा हूँ। दिस इज द कैरेक्टर ऑफ दिनेश पांड्या सर। अब प्रोडक्ट्स की बात करें तो हमारे प्रोडक्ट्स के रिजल्ट के बारे में आप सभी जानते हैं। वो लोग जो हमारे साथ बिजनेस नहीं करते, वो भी हमारे प्रोडक्ट्स के परचेजर हैं, दीवाने हैं, दीवाने। ये लेवल है हमारे प्रोडक्ट्स के रिजल्ट का। उसका कारण है दोस्तों, जब दवा काम ना करे तो कहते हैं कि दुआ करो, यानी कि प्रार्थना करो। और हमारा प्रोडक्ट्स जितने भी हैं वो अपना काम तो करते हैं, लेकिन उनके साथ प्रार्थना, दुआ भी मिली है। हमारे प्रोडक्शन यूनिट में जब प्रोडक्शन शुरू होती है, हर दिन सुबह पहले भगवान को प्रार्थना की जाती है कि ये प्रोडक्ट्स जहाँ भी जाएं कुछ अच्छा करें, बहुत अच्छा करें। प्लस वैदिक, संस्कृत के वैदिक मंत्रों का उच्चारण भी किया जाता है, जिनसे उनकी स्ट्रेंथ बहुत बढ़ जाती है, इमोशनल पावर भी मिलती है हमारे प्रोडक्ट्स को। ये लेवल है हमारे प्रोडक्ट्स का। एडशॉप में मैं मेरी सक्सेस की अगर बात करूं तो दोस्तों, किसी भी इंसान की सक्सेस सिर्फ एक ही चीज़ पर डिपेंड करती है, निरंतर चलते रहना पड़ता है। एक ही दिन में सफलता नहीं मिलती। पहले महीने 2,900 रुपये का चेक आया और आज हर महीने लाखों रुपए आ रहे हैं और करोड़ों रुपए मुझे कंपनी से आ चुके हैं। कंपनी का प्रोफाइल, CMD सर का प्रोफाइल और हमारे प्रोडक्ट्स के रिजल्ट, ये सारे इतने बड़े बड़े स्तंभ हमारे पास हैं, तो सफलता कैसे नहीं आई। जिन लोगों ने पिछले 6 साल में जी जान से काम किया, ऑल दे आर सक्सेस। बहुत लोग सक्सेस हो चुके हैं। दोस्तों, एक राजा था, वो संपन्न था, अपने राज में आराम से रह रहा था, बड़ी सेना थी उसके पास। लेकिन अचानक दूर देश से एक राजा उसके बॉर्डर पे आया, उसके पास उससे 10 गुना बड़ी सेना थी और उसने युद्ध का ऐलान कर दिया। तो राजा को घबराहट हुई, तो वो हर मुसीबत के टाइम पे बाहर गांव के, अपने राज के बाहर नदी के पार एक फकीर रहते थे, गुरु थे, उनके पास गए अपने सेनापति को लेकर कि उनसे कुछ सलाह करते हैं, कुछ मदद मांगते हैं, कुछ हेल्प करेंगे। तो सेनापति और राजा बाहर थे, तो सेनापति ने सलाह दी कि देखो, उस राजा की सेना हमसे कम से कम 10 गुना बड़ी सेना है, तो हमें समर्पण कर देना चाहिए। तो वहाँ फकीर जो थे, तब वो बोले कि सबसे पहले इस सेनापति को नज़रबंद कर दो, इसको जेल में डाल दो। ये आप सबके लिए एक दिमक है, ऐसा सेनापति होना ही नहीं चाहिए। फिर बाद में बोले कोई बात नहीं, आप युद्ध का ऐलान कीजिए, कल मैं भेष बदल के, सेनापति का भेष बदल के आऊँगा और मैं आपकी फौज की अगुवाई करूँगा। देखिए, ऐसा ही हुआ। युद्ध के दिन वो खुद भेष बदल के आए और सेनापति बन के उनका अगुवाई किया और अपनी सेना को लेकर चले। नदी पार करते ही उन्होंने एक मंदिर में सारी सेना को रोका कि देखो, कितना भी बड़ी प्रॉब्लम हो, ये मंदिर है, यहाँ पे एक देवता है, कोई यहाँ पे मन्नत मांगता है तो अगर मंदिर की घंटी 3 बार बजी तो समझ लो उसकी मन्नत पूरी हो गई। आ जाओ, हम सभी अपनी जीत की मन्नत यहाँ मांगते हैं। सभी लोग प्रार्थना करने लगे
हैरानी हुई कि वो घंटी 3 बार नहीं 10 बार बजी, 10 बार। अब वो जो सेनापति बने हुए थे फकीर, उन्होंने पूरी फौज को बोला अब आपकी जीत निश्चित है, अब आपका जीतना पक्का है। अगर आप तुम तलवार फेंक के बैठ जाओ कि मुझे नहीं जीतना तो भी तुम जीतोगे। दोस्तों, सेना को लेकर गए। 1 हफ्ते बाद वो सेना युद्ध जीत के वापस आई। युद्ध जीत के वापसी के रास्ते पे उन्होंने बोला कि यहाँ पे जो देवता हैं उन्होंने हमारी मन्नत मानी, हम इतनी बड़ी सेना को हरा के आए हैं, ये युद्ध हमने जीता है तो उनका धन्यवाद तो करना चाहिए। तो मंदिर में जब आए तो वो जो फकीर गुरु थे वो बोले यहाँ पे कोई देवता नहीं है, यहाँ पे कोई देवता की मन्नत नहीं मानी जाती, ये तुम्हारे अंदर का निश्चय था। ये जो 10 बार घंटी बजी है ना, मंदिर के कलश के ऊपर मेरा ही आदमी चढ़ा हुआ था। मैंने उसको बोला था कि घंटी 3 बार नहीं 10 बार बजाना, ताकि आपका निश्चय हो जाए कि अब मेरी जीत पक्की है। तो दोस्तों, जो इंसान अंतर से निश्चय कर लेता है वो इंसान कहीं भी सक्सेस हो सकता है। दोस्तों, अंत में मैं फिर से आप सबका आभारी हूँ। आप सबका, मेरी जितनी टीम है सबका मैं धन्यवाद करता हूँ कि आपने हमारा साथ दिया, हमको हौसला दिया। आज हम जहाँ भी हैं सब आप लोगों के विश्वास के कारण है। थैंक यू वेरी मच, लव यू ऑल। फिर से एक बार आपको बहुत तो थोड़ा राउंड घुमा के, अन्ना के जैसा चश्मा लगा के, कोकोनट में लस्सी मिला के, आ जाओ सारे मूड बना के। All the Rajini fans, don't miss that chance. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಜಿಗರ್ ಪಂಡ್ಯ. ಎಲ್ಲ ಆಡ್ ಶಾಪ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. This grand virtual 6th ad shop e-retail limited anniversary ಎಲ್ಲ ad shop ತುಂಬಾ खुशी आयतो। दोस्तों, अब जिस व्यक्ति को मैं बुलाने जा रहा हूं, ऐसे हमारे आदरणीय श्री गिरीश महालिंगिया जी, जिन्होंने एक छोटे से बीज से शुरू करके आज बड़ा वट वृक्ष बना दिया है, उनके लिए 2 शब्द बोलना चाहूंगा। परिंदों को मिलेगी मंजिल उनकी, ये फैले हुए उनके पर बोलते हैं। परिंदों को मिलेगी मंजिल उनकी, ये फैले हुए उनके पर बोलते हैं। अक्सर खामोश रहते हैं जमाने में जिनके हुनर बोलते हैं। ऐसे हमारे गिरीश महालिंगिया सर को मैं आमंत्रित करना चाहूंगा। प्लीज वेलकम टू द डायस, पुट योर हैंड्स टुगेदर फॉर आवर ऑनरेबल गिरीश महालिंगिया। गुड मॉर्निंग, मेरा नाम है गिरीश महालिंगिया, आई एम फ्रॉम बैंगलोर। मैं यहाँ एक क्राउन अचीवर हूँ। सबसे पहले मैनेजमेंट को मैं थैंक यू बोलना चाहता हूँ कि आज तक इतना वंडरफुल सर्विस दिए, सबका ख्याल रखे हैं। और स्पेशल थैंक्स टू देव जी, जिगर भाई, एंड स्पेशल थैंक्स टू और वॉकिंग गार्ड मिस्टर दिनेश पांड्या सर। थैंक यू सर जी, आपके आशीर्वाद से हम यहाँ तक पहुँच गए हैं। एंड ऑल्सो मेरा जो ग्रेट अपलाइंस है डॉक्टर राज शर्मा सर एंड मयूर पंचाल जी, और मेरा अच्छे दोस्त भी है, इसको भी बहुत थैंक यू बोलना चाहता हूँ। और इसके साथ मेरे जो सारे कोलीग्स हैं, KM सुरेश, सोमेगौड़ा जी, राघवेंद्र जी, टीपू साहब कलकोटी जी, शिवयोगी हेल्डीकरी, सचिन जी, नागराजू और शिव कुमार सर, सब लोगों को मैं थैंक यू बोलना चाहता हूँ। आज तक 5 साल हो गया है मुझे यहाँ एड शॉप में जुड़ के। मेरा सारे सपने ऑलमोस्ट सब कुछ फुलफिल हुआ है। इसके लिए मैं स्पेशल थैंक यू फॉर एवरीबडी। एंड आल्सो मैं ये जो मौके पे एक चीज़ बोलना चाहता हूँ, एड शॉप जो है वो हमारा ज़िंदगी बन गया है। इट्स इन आवर ब्लड। जय हो एड शॉप। तो अब हम अपने इस वर्चुअल कार्यक्रम को आगे बढ़ाते हुए हम अब आमंत्रित करना चाहेंगे हमारे कर्नाटक से KM सुरेश सर को, जिनके लिए एक शेर बोलना चाहूंगा कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ यहाँ पर, और लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है। तो पुट योर हैंड्स टुगेदर फॉर आवर लेजेंडरी क्राउन, हमारे KM सुरेश सर के लिए।
वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ಆರ್ಷಾ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಟು ಆಲ್ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನನ್ನ ಹೆಸರು KM ಸುರೇಶ್ ಫ್ರಮ್ ಮೈಸೂರು. ನಾನು ಈ ಒಂದು ಆರ್ಷಾ ಇ-ರಿಟೈಲ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಂಪನಿಗೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ ಸುಮಾರು 59 ತಿಂಗಳು ಕಳೆದಿದ್ದೇವೆ. ಲಾಸ್ಟ್ ಮಂತ್ಗೆ 18ನೇ ತಾರೀಕು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 2016ರಲ್ಲಿ ಈ ಕಂಪನಿಗೆ ಒಂದು ಜಾಯಿನ್ ಆದವು. ನಾವು ಬಂದಾಗ ತುಂಬಾ ಒಂದು ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಸಿಚುವೇಶನ್ ಇತ್ತು. ಆದ್ರೂ ಇಂತಹ ಒಂದು ಕಂಪನಿ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸ್ತು, ಒಳ್ಳೆ ಫ್ಯೂಚರ್ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಈ ಕಂಪನಿನಲ್ಲಿ ವರ್ಲ್ಡ್ ಗ್ರೇಟೆಸ್ಟ್ ಆಪರ್ಚುನಿಟಿ ಅಂತ ಏನ್ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದ್ರ ತಕ್ಕನಾಗಿ ಕಂಪನಿನಲ್ಲಿ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಇದೆ. ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಪವರ್ ಇದೆ. ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅಂತೂ ವರ್ಲ್ಡ್ ಬೆಸ್ಟ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಇದೆ. ಜೊತೆಗೆ ಓನ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರ್ ಇದೆ. ಸುಮಾರು 30 ವರ್ಷದಿಂದ ಓನ್ R&D ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಂಪನಿ ಜೊತೆ ನಾವು ಇದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಇವ್ರದ್ದು 2.5 ಎಕರೆನಲ್ಲಿದ್ದಂತ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರ್ ಯೂನಿಟ್ ನ ಇವತ್ತು ಏಷ್ಯಾ ಖಂಡದಲ್ಲಿ ನಂಬರ್ 1 ಯೂನಿಟ್ ಆಗಿ 256 ಎಕರೆಗೆ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರ್ ಯೂನಿಟ್ ನ ಚೇಂಜ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ 1,000 ನಂಬರ್ ಆಫ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ನ ತಯಾರು ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರ್ ಯೂನಿಟ್ ನ ಹೊಂದಿದೀವಿ. ಅಂತ ಒಂದು ಕಂಪನಿ ಜೊತೆ ಇದೀವಿ. ಇವತ್ತು ಪ್ರೈವೇಟ್ ಕಂಪನಿ ಆಗಿದ್ದಂತ ಕಂಪನಿ ಇವತ್ತು ಪಬ್ಲಿಕ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಕಂಪನಿ ಆಗಿದೆ. ಮತ್ತೆ IPO ಎಂಟ್ರಿ, ಶೇರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಎಂಟ್ರಿ ಆಗಿವೆ. ಇವತ್ತು ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಕಂಪನಿ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಒಂದು ವೈಬ್ರೇಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ಆರ್ಷಾಪ್ ಅಂದ್ರೆ ಎಂಟೈರ್ ವರ್ಲ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ವೈಬ್ರೇಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಫೀಚರ್ ಇರುತ್ತೆ. ಇನ್ನು ಅಂಬೆಗಾಲಿತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಂಪನಿ. ನಮ್ದು ಇವತ್ತಿಗೆ 6 ವರ್ಷ ಕಳೆದಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು 6 ವರ್ಷದ ಹಸುಗೂಸು ಕಂಪನಿ 10ನೇ ವರ್ಷದ ಆನಿವರ್ಸರಿ ಆಚರಿಸುವ ಹೊತ್ತಿಗೆ ನಾವು ನಿಯರೆಸ್ಟ್ 2025 ಹೊತ್ತಿಗೆ 1 ಕೋಟಿ ಮೆಂಬರ್ಸ್ಗೆ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕಂಪನಿ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇದೆ, ಏಮ್ ಇದೆ. ಖಂಡಿತ ಅದು ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಅದನ್ನ ಈಡೇರಿಸ್ತೀವಿ. ನಾವು ಮಿನಿಮಮ್ 2010ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ 100 ಕೋಟಿ ಟರ್ನ್ ವರೆಗೆ ಬರ್ತೀವಿ ಸ್ನೇಹಿತರೆ. ನಾವು ನೋಡಿದಂತ ಬದಲಾವಣೆ ಸಾಕಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ ಕಂಪನಿನಲ್ಲಿ. ನಾವು ಕಂಡಂತ ಬದಲಾವಣೆ ನಾವಿದ್ದಕ್ಕೂ ಈಗ ತುಂಬಾ ಚೇಂಜಸ್ ಆಗಿದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ನಾವು ಬಂದಾಗ ಸಿಲ್ವರ್ ಆದಂತವ್ರು 2,500, 3,000 ಇನ್ಕಮ್ ತಗೊಳ್ತಾರೆ. ಇವತ್ತು 1 ಲಕ್ಷ, 1.25 ಲಕ್ಷ ಇನ್ಕಮ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಗೋಲ್ಡ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು 3,000, 4,000 ಇನ್ಕಮ್ ತಗೊಳ್ತಾರೆ. 3.25 ಲಕ್ಷದವರೆಗೆ ಇನ್ಕಮ್ ತಗೊಳ್ತಾರ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಅನ್ನ ನನ್ನ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ 25 ವರ್ಷ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್. ನನಗೆ 25 ವರ್ಷದ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ನಾನು ಈ ತರದ ಒಂದು ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಅನ್ನೇ ಕೇಳಿಲ್ಲ. ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಬೇಸ್ಡ್ ಕಂಪನಿ. ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಫೀಚರ್ ಇದೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ. ಈಗ ಬರೋರ್ಗು ಇನ್ನು 2 ವರ್ಷಕ್ಕೆ ಬರೋರ್ಗು ಕಂಪನಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಖಂಡಿತ ಯಾವುದೋ ದುಡ್ಡಿನ ಆಸೆಗೋಸ್ಕರನೋ ಯಾವುದೋ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಸೆಗೋಸ್ಕರನೋ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಭವಿಷ್ಯನ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ. MLM ಅಂದ್ರೆ ಮಲ್ಟಿ ಲೆವೆಲ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಅಂದ್ರೆ ತುಂಬಾ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ವ್ಯಾಲ್ಯೂ ಇದೆ. ಅದರ ತಕ್ಕನಾಗಿ ನಿಮಗೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಅಫಿಷಿಯಲ್ ಆದಂತ ಒಂದು ಸೇಫ್ಟಿ ಇರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ದುಡ್ಡು ಎಷ್ಟು ಬರುತ್ತೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂತಲ್ಲ, ಎಷ್ಟು ಸೇಫ್ಟಿ ಆಗಿ ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಬಹಳ ಫೀಚರ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನಿಮಗೆ ಬ್ರೈಟ್ ಫ್ಯೂಚರ್ ಇದೆ. ಇಡೀ ಎಂಟೈರ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗ್ತಕ್ಕಂತ ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್ ಪ್ಲಾನ್ ಈ ಪ್ಲಾನ್. ಈ ಕಂಪನಿಯನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡಿದಂತ ನಮ್ಮ ದಿನೇಶ್ ಪಾಂಡೆ ಅವರಿಗೆ ಫಸ್ಟ್ನೇದಾಗಿ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾನು 25 ವರ್ಷ ಸರ್ವಿಸ್ ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 100 MDಗಳನ್ನ ನೋಡಿದೀನಿ. ಇಂಥ ಎಥಿಕ್ಸ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ, ಇಂಥ ಒಂದು ಹಾರ್ಟ್ ಬೀಟ್ ಮತ್ತೆ ಇಂಥ ಒಂದು ಏಮ್ಸ್ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ MD ಸರ್ ನಾನು ನೋಡಿಲ್ಲ. ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾದ ಪವಾಡ ಪುರುಷ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ನಡೆದಾಡುವ ದೇವರು ಅಂತ ಕರಿಬಹುದು. ಅಂತ ಪುಣ್ಯಾತ್ಮನ ಜೊತೆ ನಾವು ಜೊತೆ ಇದ್ದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಈ ಒಂದು ಕಂಪನಿನ ಪರಿಚಯಿಸಿದಂತ ಕರ್ನಾಟಕ ಗಿರೀಶ್ ಸರ್ಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಇಂಥ ಒಂದು ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ನ ತರದೇ ಇದ್ರೆ ನಾವು ಬಿಡ್ತಿದ್ವೋ ಸಪರೇಟ್ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಅವಕಾಶನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಏನೇ ಸಕ್ಸಸ್ ಆಗೋದಕ್ಕೆಲ್ಲ ಮೂಲ ಕಾರಣರು ಗಿರೀಶ್ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಜೊತೆಗೆ ನನ್ನನ್ನ ಈ ಒಂದು ಕಂಪನಿಗೆ ಪರಿಚಯಿಸಿದಂತ ಮಂಗೇಗೌಡರು ಸರ್ಗೂ ತುಂಬಾ ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ. ಏಕೆಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ 1 ಅಕ್ಷರ ಕಲಿಸಿದ ಗುರು ಅಂತ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿನ ನಾವು ಮತ್ತಗಬಾರದು. ಜೊತೆಗೆ ನಮಗೆ ಕೈ ಜೋಡಿಸ್ತಕ್ಕಂತ ಸಹಪಾಠಿಗಳು ನಮ್ಮ ಸೋಮೇಗೌಡರು ಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಅಲ್ತಾಫ್ ಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಸಿದ್ಮಲಯ್ಯ ಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಸುನೀತಾ ಮೇಡಮ್ ಇರ್ಬೋದು, ಡಾಕ್ಟರ್ ತಿಮ್ಮಾರೆಡ್ಡಿ ಸರ್ ಇರ್ಬೋದು, ಹಿಂಗಿರ್ಬೋದು. ಸುಮಾರು ನನ್ನ ಟೀಮ್ನಲ್ಲಿ 46,500 ಟೀಮ್ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಇದೆ. ಸುಮಾರು 14 ಜನ ಪ್ಲಾಟಿನಮ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, 3 ಜನ ಡೈಮಂಡ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, 64 ಜನ ಗೋಲ್ಡ್ ಇದೆ, 224 ಜನ ಸಿಲ್ವರ್ಸ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, 3,909 ಜನ ಬ್ರಾಂಜ್ ಇದ್ದಾರೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಇಂಥ ಒಂದು ಟೀಮ್ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಇದೆ. ಇದು 4.25 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಅದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ದಮ್ಮು, ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮತ್ತು ಕ್ವಾಂಟಿಟಿ, ಮತ್ತೆ ಪ್ಲಾನ್ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ದಮ್ಮು ಫೀಚರ್ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿರುತ್ತೆ. ಇನ್ನು ಅಂಬೆಗಾಲ ಇರ್ತಾ ಇದೆ ಕಂಪನಿ. ಇನ್ನು 6 ವರ್ಷ, ಈಗ 10 ವರ್ಷಕ್ಕೆ ಎಂಟ್ರಿ ಆದ್ರೆ ನಮ್ದು 100 ಕೋಟಿ ಟರ್ನ್ ಓವರ್ ಇರುತ್ತೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಈಗ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇದೆಯೋ ಅದಕ್ಕೆ ಡಬಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನು ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ
ಮುಂದೆ ಬಹಳ ಫ್ಯೂಚರ್ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ದಯಮಾಡಿ ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅವಕಾಶ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದೀರಿ, ಯಾರ್ಯಾರು ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರಿಗೆ ಬಂಡವಾಳ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಅವರೆಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಆಶಾಪ್ಗೆ ಬಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಮುಂದೆ ಬಹಳ ಫ್ಯೂಚರ್, ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾದಂತ ಫ್ಯೂಚರ್ ಇದೆ. ಯಾವುದೇ ಧೈರ್ಯ ಕೆಡದೇನೆ, ಯಾವುದೇ ಅನುಮಾನ ಪಡೆದೇನೆ, ಹೆಂಗಿರುತ್ತೋ ಫ್ಯೂಚರ್ ಅಂತ ಅನುಮಾನ ಪಡೆದೇನೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಖಂಡಿತ ನಿಮ್ ಲೈಫ್ ಸೆಟ್ಲ್ ಆಗೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅನುಮಾನ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ 5 ರಿಂದ 6 ವರ್ಷ ನೀವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಆರ್ಟ್ ಶಾಪ್ ನಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸ್ಲೋಗನ್ ಏನ್ ಹೇಳ್ತೇವೆ, ಯಾವ ಆರ್ಟ್ ಶಾಪ್, ಒಂದ್ ಚಾನ್ಸ್ ಇನ್ ಆರ್ಟ್ ಶಾಪ್. ಒಂದ್ ಚಾನ್ಸ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟು ನೋಡಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆರ್ಟ್ ಶಾಪ್ಗೆ ಎಂತ ಒಂದು ಬ್ರೈಟ್ ಫ್ಯೂಚರ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಎಂತ ಪ್ಲಾನ್ ಇದೆ, ಎಷ್ಟು ಸಪೋರ್ಟ್ ಇರುತ್ತೆ ಅಂತ. ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾದ ಪ್ಲಾನ್, ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅಷ್ಟೇ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಬೆಳಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇದೆ. ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಕ್ವಾಲಿಟಿ ಇದೆ. ಹಂಗಿರೋದ್ರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಬನ್ನಿ. ನಿಮ್ಮ ಒಂದು ವೇಸ್ಟ್ ಆಫ್ ಟೈಮ್ ಅನ್ನ ಪಾರ್ಟ್ ಟೈಮ್, ಫುಲ್ ಟೈಮ್ ತಗೊಂಡ್ರೆ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೇದು. ಪಾರ್ಟ್ ಟೈಮ್ ಆಗಿ ಬನ್ನಿ, ನಿಮಗೆ ಅನುಭವ ಆದ್ಮೇಲೆ ನೀವು ಫುಲ್ ಟೈಮ್ ಆಗ್ಬೋದು. ಇಡೀ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬಿಸ್ನೆಸ್. ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿ ಗಂಟೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ದೇವರ ಕೆಲಸ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಬೇರೆ, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಆರ್ಗ್ಯಾನಿಕ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಭೂಮಿನ. ಜೊತೆಗೆ ಆಯುರ್ವೇದನ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ. ಆಯುರ್ವೇದ ಅನ್ನೋದು ತಗೊಳ್ಳೇಬೇಕು. ಇವತ್ತು ರೋಗಗಳು, ಇಮ್ಯುನಿಟಿ ಪವರ್ ಇಲ್ಲ, ರೋಗಗಳು ತಾಂಡವಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಮೇಜರ್ ಕಾರಣ ಬಂದು ನಮಗೆ ಇಮ್ಯುನಿಟಿ ಇಲ್ಲದ್ದು, ಮತ್ತೆ ನಾವು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಮಿಕಲ್ ಕಾರಣ. ಅದನ್ನ ಬಿಡಿಸ್ತಾ ಇದೀವಿ. ದೊಡ್ಡ ಅದು ಒಂದು ದೇವ್ರ ಕೆಲಸ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ನಾವು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಪ್ರತಿದಿನ ದೇವ್ರ ಕೆಲಸ ಅನ್ನಂಗಿರುತ್ತೆ. ಸ್ವಕಾರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಕಾರ್ಯ ಎರಡೂ ಆಗುವಂತ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಇದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ದಯಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ. ಇಂಥ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ನಾವು ಗೆಸ್ಸು ಮಾಡಿರಲ್ಲ. ಸುಮಾರು 59 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಾನು 2.5 ಕೋಟಿಗೂ ಮಿಗಿಲಾಗಿ ಹಣನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಖಂಡಿತ ಅದು ತುಂಬಾ ಹೃದಯದಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲೂ ಸಹ ಯಾವ ಗವರ್ಮೆಂಟ್ ಅಫಿಷಿಯಲ್ ನಾವು ಆ ರೀತಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇರಲಿಲ್ಲ. ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟ ಒಂದು ಅಚೀವ್ಮೆಂಟ್. 3 ಸರಿ ಕಾರ್ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದ್ದೀನಿ, 12-13 ಸರಿ ಫಾರಿನ್ ಟ್ರಿಪ್ ಅಚೀವ್ ಆಗಿದ್ದೀನಿ, 5 ರಿಂದ 6 ಬೈಕ್ ಅಚೀವ್ ಆಗಿದೆ, ಇಂಡಿಯನ್ ಟೂರ್ ಅಚೀವ್ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಅವಕಾಶ ಇದೆ. ಬನ್ನಿ, ನೀವು ಬಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲೂ ಮತ್ತೆ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಶ್ರೀಮತಿಯವರು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ನಮ್ಗೆ. ಅವರು ಡೈಮಂಡ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಅವರ ಅನುಭವನ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಆಶಾಪ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಟು ಎವ್ರಿವನ್. ನನ್ನ ಹೆಸರು ಮಮತಾ ಅಂತ. ನಮ್ಮ ಹಸ್ಬೆಂಡ್ KM ಸುರೇಶ್. ನಾನು ಡೈಮಂಡ್ ಅಚೀವರ್ ಆಗಿದ್ದೀನಿ. ನಾವು ಜಾಯಿನ್ ಆಗಿ 4.5 years ಆಯ್ತು. 2016 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 18 ನಾವು ಜಾಯಿನ್ ಆಗಿದ್ದು. ಅಂಡ್ ಮೊದಲಿಗೆ ನಾನು ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಬೇಕು, ಮತ್ತೆ ತುಂಬಾ ಹೃದಯದ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ CMD ಸರ್ಗೆ ಹೇಳಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ CMD ಸರ್ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಕಂಪನಿ ಆಶಾಪ್ ಐ ರಿಟೇಲ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಅನ್ನೋದು ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಬೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ವರ್ಲ್ಡ್ಸ್ ಬೆಸ್ಟ್ ಆಪರ್ಚುನಿಟಿ ಅಂತ. ಅದು ಎಷ್ಟು ಆ ಒಂದು ಸ್ಲೋಗನ್ಗೆ ಎಷ್ಟು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ ಇರುವ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ನಮ್ಮ ಕಂಪ್ನಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಇಡೀ ವರ್ಲ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಇರೋ ಎಲ್ಲಾ ಪ್ಲಾನ್ಸ್ಗೂ MLM ಪ್ಲಾನ್ಸ್ಗೆ ನಾವು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಇದೆ. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಈಚ್ ಅಂಡ್ ಎವ್ರಿ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಅದು ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ರಿಸಲ್ಟ್ ಇದೆ. ಎಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಎಷ್ಟೋ ಜನರಿಗೆ ರೋಗಗಳು ವಾಸಿಯಾಗಿದೆ, ಎಷ್ಟೋ ಜನರು ನಾವು ಬೆಳೆಯೋ ಒಂದು ತರಕಾರಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇದೆಲ್ಲದರಲ್ಲೂ ರಾಸಾಯನಿಕ ಮುಕ್ತವಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಇದೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್, ಅನಿಮಲ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್, ಹೆಲ್ತ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ಬೆಸ್ಟ್ ಆಫ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ರಿಸಲ್ಟ್ ಸಿಕ್ಕಿ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಜೊತೆಗೆ ನಮ್ಗೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷದ ಒಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದಂತ ಏರಿಳಿತಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಒಂದು ಸಕ್ಸಸ್ ರೇಟ್ ನ ನೋಡಿದೀವಿ. ಅಂದ್ರೆ ಒಂದು 4.5 years ಅಲ್ಲಿ ನಾವು ಎಷ್ಟು ಒಂದು ಸಕ್ಸಸ್ ರೇಟ್ ನೋಡಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ CMD ಸರ್ದು ಬರ್ತ್ಡೇ ದಿನಾನೇ ನಾವು ಒಂದು ಪ್ರಾಪರ್ಟಿನ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ನಮ್ಗೆ ಆ ವಿಷಯನ ಹೇಳಿಕೆ. ಜೊತೆಗೆ ಈ ತಿಂಗಳು ಆನಿವರ್ಸರಿ ದಿನಾನೇ ಒಂದು ಪ್ರಾಪರ್ಟಿನ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತಾನ ಅನ್ಕೊಂಡಿದೀವಿ. ಅದು ಸಕ್ಸಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತಾನು ಅನ್ಕೊಂಡಿದೀವಿ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಕ್ಕೆ, ಜೊತೆಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಒಂದು ಕೀರ್ತಿ ಅಥವಾ ಯಶಸ್ಸು ಏನೇ ಆಗಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲಾನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ CMD ಸರ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಂತ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಮತ್ತೆ ಆ ಒಂದು ಕಂಪನಿ ಒಂದು ಅವ್ರು ತಯಾರು ಮಾಡಿರೋ ಒಂದು ಕಂಪನಿ ಇದೆಲ್ಲ ಆಶಾಪ್ ಅನ್ನೋದು, ಅದು ಎಲ್ಲರ ಲೈಫಲ್ಲೂ ಒಂದು ಎಲ್ಲಾ ರೀತಿ ಸೌಭಾಗ್ಯಗಳನ್ನ ಅಡಿಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ ನಮ್ಗೆ ನಮ್ಮ CMD ಸರ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ. ಜೊತೆಗೆ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ನಾನು ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರು ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನ ಅವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಮ್ ಜೊತೆ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಅಷ್ಟೊಂದು ಖುಷಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ. ಜಯಶ್ರೀಮಾ, ದೇವ್ ಸರ್, ಜಿಗರ್ ಸರ್ ಮತ್ತು ದೇವಿ ಮೇಡಮ್, ಇಷ್ಟು ಜನರು ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ
ನಾವು ಬೇರೆ ಕಡೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದೀವಿ ಅಂತ ಫೀಲೇ ಆಗಲ್ಲ. ನಾವು ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆನೇ ಇದೀವಿ, ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಜೊತೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದೀವಿ ಅನ್ನೋ ರೀತಿನಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ನಮ್ ಗಿರೀಶ್ ಸರ್ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಟ್ರು ಆಡ್ ಶಾಪ್ ನ, ಸೊ ಅವ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಮಂಗೇಗೌಡ ಸರ್ ನಮ್ಮನ್ನ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಟ್ರು, ಅವ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಟೀಮ್, ನಮ್ಮ ಡೌನ್ ಲೈನ್ಸ್ ಎಲ್ರಿಗೂ, ಎಲ್ರ ಹೆಸರು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ರೀತಿನಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇವತ್ತಿಗೂ ನಮ್ಗೆ ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಎಷ್ಟು ಸಪೋರ್ಟಿವ್ ಆಗಿ ನಮ್ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನಮ್ಗೆಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಜೊತೆಗೆ ನಾನು ಒಂದೆರಡು ವರ್ಡ್ಸ್ ನಮ್ ಪಾಂಡೆ ಸರ್ಗೆ ರೀಚ್ ಆಗೋ ತರ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಬಿಕಾಸ್ ಪಾಂಡೆ ಸರ್ಗೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ. ಸೊ ಆಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಟು ಯು ಸರ್, ಐ ಆಮ್ ಸೋ ಹ್ಯಾಪಿ to share this moment, 6th anniversary. I am the part of this 6th anniversary, so I am very much excited, and I am Ad Shop sir, because you are given a greatest opportunity for us, for our life sir, because if you are not preparing this plan and this company, we are not here. But today you have given a greatest opportunity for us and great life for us also, because nobody can give this kind of happiness to our life. So very much thankful to our CMD sir and his family. Thank you. Thank you sir.